भूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. दत्त महात्म्य हा अध्याय श्रोतृवर्गांनी ऐकला. तुम्हाला सर्वांना धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज यांनी दत्त महात्म्य हा ओवीबद्ध ग्रंथ शके 1823 उज्जैनी मुक्कामी क्षिप्रातटी जो चातुर्मास होता त्यावेळेला तिथं त्यांनी लिहिलेला आहे. हा ग्रंथ संस्कृतमध्ये होता, परंतु हा प्राकृतमध्ये केल्यामुळे श्री दत्त महात्म्य ग्रंथाचे पठण मंत्रगर्भता आड न येता स्त्रियांना करण्याचा अधिकार ठेवलेला आहे. आणि जे काही ग्रंथ आहेत गुरुचरित्र वगैरे तर हे स्त्रियांनी वाचू नये, परंतु हा वाचनाचा अधिकार ठेवलेला आहे. आणि आता ह्या ग्रंथाचा 51वा अध्याय सुरू होत आहे. मी जे काही सांगितले ते आपण ऐकले, तर तुम्हाला त्याबद्दल धन्यवाद. आणि झाली गेली सेवा श्री गुरुदत्तात्रयांच्या चरणी अर्पण. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तर हा 51वा अध्याय आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक अध्यायातील विषय कथन केलेलं आहे आणि ग्रंथ करण्याचे जे कारण आहे व श्रीदत्त प्रार्थना केलेली आहे. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्तात्रयाय नमः. जे निर्विकल्प परब्रह्म तेच परमधाम ते कळावया सगुण ब्रह्म कथिले दीपक वेद धर्म संवादे. हा 5400 ग्रंथ 50 अध्याय केले येथ. भक्ती ज्ञान वैराग्य येथ स्पष्ट यथार्थ वर्णिले. अनुक्रमे करुण ज्या अध्यायात जे कथन ते संक्षेपे करुण आता निरूपण करू येथे. तर हा जो ग्रंथ आहे तर ते दीपकाला वेदधर्म ऋषी सांगता आहेत. आणि आता ही अवतरणिका आहे शेवटची. प्रत्येक अध्यायामध्ये काय काय सांगितलेलं आहे दत्तगुरूंनी ते आता ऐकू आपण. स्वयमेव केले मंगलाचरण नवविध भक्तीचे वर्णन सांगितले क्रमे करुण. सृष्टिक्रमत संक्षिप्त दत्तात्रयाचे मायबाप यांचे गुण स्वरूप गुरु शिष्य कथेचा संक्षेप प्रथमाध्यायी जाणावे. तर याच्यामध्ये नवविधा भक्तीचं रहस्य सांगितलेलं आहे आणि दत्तगुरूंच्या आईवडिलांचा उल्लेख केलेला आहे. बहुधा केले दीपके प्रश्न वेद धर्माहर्षण पितृपुत्र संवाद सांगून कौशिकाख्यान कथन करी. नंतर त्यांनी कौशिकाचं आख्यान सांगितलेलं आहे. शापुनी सूर्यादेवी ठेवी सती अनुसयशी देवस्तविती अनुसया ये सती प्रती. द्वितीयाध्यायी ही कथा सूर्योदय करविता कौशिका मृत्यू येता अनुसया करी जिता स्तविती देवता अनुसयशीत. कौशिकाचं आख्यान सांगितलेलं आहे. त्या सतीने सूर्याला अडवून ठेवलेलं होतं. ती कथा आपण दुसऱ्या अध्यायात बघितली. वसुदेश्वर मांडव्या सोडिला त्रिमूर्ती दत्त अवतरला नाना परी करी लीला. तृतीयाध्यायी हे कथा वावा परमोत्कृष्ट सुत म्हणून भानू सप्तमी व्रत कथिले अनंत व्रत. कार्तवीर्य अर्जुन जन्मला गर्गे दंडनीती ऐकवून दत्त महात्म्य सांगून वळविले अर्जुनाचे मन. हे कथा चौथ्यात. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये दत्तगुरूंच्या लीला आहेत. चौथ्यामध्ये पुत्र होण्यासाठी कोणतं भानुसप्तमी व्रत जे आणि अनंत व्रत सांगितलेलं आहे कार्तवीर्याच्या जन्माच्या वेळेला. भूपास हा चौथा झाला. भूपास सांगे गर्गमुनी देव जिंकले दैत्यांनी ते दत्तापाशी येऊनी सेवा करुणी राहिले. दैत्या मूढ करुण देवान हाती मारवुनी स्वर्गी पाठविले देवगण. पंचमाध्यायी हे कथा हळस. मग आता 5वी झाली. राक्षसाचा वध केलेला आहे. समूळ होऊन भक्तिरसे दत्ता अर्जुन भेटीतसे. दत्त बिबित्स रूप दावितसे न विटतसे अर्जुन. दत्ते मनोरथ पुरविता अर्जुन बसे गादीवरता. त्याच्या राज्याची व्यवस्था षष्ठाध्यायी वर्णिली. तर सहस्रबाहू अर्जुन दत्तगुरूंना शरण गेलेला आहे. ती 6व्या अध्यायातलं झालं. स्वारस्य विषयाचे जाऊन अर्जुन विरक्त होऊन दत्तापाशी येऊन करी स्तवन नानापरी. त्या नृपांतकरणा पारखून दत्त दे आश्वासन. मग नृप करी प्रश्न हे कथम सप्तमाध्यायी. आणि मग त्यांचे प्रश्न उत्तरं जे आहेत ते 7व्या अध्यायामध्ये आहे अर्जुनाचं आणि दत्तगुरूंचं.
गुरु सुरेंद्र संवाद सातगाथेचा अनुवाद शिल्पज्ञ कथा विशद जन्मांतर तयाचे एक रेव तटस्थ ब्राह्मण कामशास्त्र प्रवीण तो अनुक्रमे घे निर्वाण अष्टमाध्यायी हे कथा. तो कोणत्या शास्त्रामध्ये काय असतं ते शास्त्रांचं निवेदन सर्व केलेलं आहे 8व्या अध्यायामध्ये. गायत्री जापक सुशिलास पीडिती 7 राक्षस श्री दत्त येऊनी त्यास मंत्र देऊनी घालवी प्रामाणिक विष्णुदत्त भूते तया दाविला दत्त दत्त तया मुक्त करीत. 9वाध्यायी हे कथा. तर 9व्या अध्यायामध्ये विष्णुदत्तांना दत्तगुरूंचं दर्शन भूतानी दाखवलेलं आहे ती कथा. जो उपजल्यापासून रोगे ग्रासिला ब्राह्मण कर्मविपाक सांगून त्यादे जीवन विष्णुदत्त फलदावनी औषध पाजिले ज्योतिंगाचे बंधन केले शास्त्रतत्व कथिले. 10व्या अध्यायात तर तो ज्योतिंगाची जी कथा आहे ती आणि तो जो रोगाने ग्रासलेला ब्राह्मण त्याला विष्णुदत्त यांनी रोगातून मुक्त केले ती कथा हे सर्व 10व्या अध्यायात आलेले आहे. जीवा विविध भ्रमण कर्मयोगे करुण गर्भवास निरूपण अवस्था लक्षण यथार्थ पुत्र चतुरज्ञानी असून जड होई भिवून विष्णुदत्त त्या दे आश्वासन. 11वे अध्यायी हे कथा. तर तो मंद असा मुलगा होता त्याला ज्ञान मिळालेलं आहे तर ते विष्णुदत्तांकडूनच झालेलं आहे तर ती 11व्या अध्यायात ऐकलेली आहे कथा. सृष्टिकर्म कथन व्यष्टी समष्टी लक्षण विक्षेपावरण सदाचरण गुरुसेवा त्याक्रमे श्रवण मनन परोक्ष अपरोक्ष ज्ञान जीवनरूप कथन हे वर्णन 12व्या अध्यायात. तर परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान जे काय आहे ते सर्व 12व्या अध्यायात ऐकलेलं आहे आपण. वाक्य विवरण पूर्ण षड्लिंगांचे कथन प्रत्येकाचे लक्षण तत्तम पदार्थ लक्षण ही तो विष्णू आत्मा तत्पदार्थ जीव हा त्वम पदार्थ लक्षले त्यांचे ऐक्य यथार्थ. 13व्यात असे ही कथा. तर विष्णू तत्पदार्थ आणि जीव काय आहे त्वम पदार्थ हेचं काय सांगितलेलं आहे तर 13व्या अध्यायात सांगितलेलं आहे. जे स्वर्गोपविष्ट देवांही सुख ठावे होत नाही अष्टांग योगे तेही मिळे निश्चित अभ्यासे. हे नृपा सांगे दत्त यमनियमन यथार्थ प्राणायामादिक समर्थ. 14व्यात बोलिला. तर 14व्या अध्यायामध्ये त्यांनी काय सांगितले आहे स्वर्गात बसलेल्यांना सुद्धा जे प्राप्त होत नाही ते सर्व अष्टांगयोगाने प्राप्त होतं. सांगे हे 14व्या अध्यायात सांगितलेलं आहे. सांगे अवधूत ज्ञान सजातीय प्रत्ययलक्षण विजायतेय निरसन निदिध्यासन यथार्थ. दत्तदावी अभ्यास मार्ग तसा राजा करी सांग समाधिस्थ हो मग. 15व्यात हे कथा. जो अभ्यास्त योग त्याचे दाढ्य करवी मग दत्त म्हणे असंग प्रारब्ध भोग अर्जुना. तर ह्याच्यानेच जे सांगितलेलं आहे अभ्यासाने किंवा सरावाने करण्याचा जो योग आहे तो केव्हा सांगितलेला आहे 15व्यामध्ये सांगितलेला आहे. आला अर्जुन स्वनगरी समुद्राचा गर्वहरी यज्ञदानादिक करी षोडशांतरी हे कथा. 16व्यात अर्जुनाचं हे केलेलं आहे जो काही समुद्राचा त्यांनी गर्वहरण केलेलं आहे ते सांगितलेलं आहे. नृपतो यज्ञ करी तेणे देव भीती अंतरी अतिथी होणी रवी ये द्वारी राख करी वृक्षांची राजा धर्मिष्ठ असून दैवे वसिष्ठ कोपुन शापदे हे कथन. 17व्या अध्यायात तर ते वसिष्ठांनी शाप दिलेला आहे हे 17व्या अध्यायात आहे म्हणून. स्वधर्माने मरण दत्तापाशी मागे अर्जुन वृश्चिकाचे आख्यान विधीने लग्न सत्यवतीचे वाखाणी भविष्य भृगमुनी शिव झाला जमदग्नी विश्वामित्र झाला राजा झाला मुनी. 18व्यात हे कथा. तर ते एकमेकांचे हे खाल्ल्यामुळे भाग खाल्ल्यामुळे आईला आणि मुलीला क्षत्रिय जी होती तिच्या पोटी ब्राह्मण आलेला आहे आणि ब्राह्मणाच्या मुली पोटी क्षत्रिय जन्माला आलेला आहे. ही कथा 18व्या अध्यायात आहे. राम धाकुटा पुत्र जमदग्नीचा अवतार विष्णूचा निरोप मानून पित्याचा तोडी मातेचा गळा तो त्या परशुरामाची ख्याती केली रेणुकेला वाचवली पित्याची सेवा केली. 19व्या अध्यायी. तर परशुरामांनी मातेचं शिर तोडलेलं आहे ही कथा 19व्या अध्यायात झाली. देव यन महत्त्व ठेविती त्या देवांची केली स्तुती मुनिगृही ये भूपती आतिथ्य करी मुनी त्याचे राजा विधिवशे भुलून चाले धेनुस घेऊन त्यावरी धावे भृगनंदन हे कथन 20व्यात. तर त्या सहस्रबाहू अर्जुनाने त्या मुनींची गाय नेलेली आहे जमदग्नींची ती कथा
ते 20व्यात अध्याय आहे. विष्णू कले असे मानून शुद्ध करी अर्जुन, रामे परशु धरुण भुज तोडून टाकिले. राम करी अर्जुनाचा नाश, पिता म्हणे दोषी त्यास, राम जाई तीर्थाटनास. 21व्या अध्यायी परशुरामांना तीर्थाटन करायला पाठवलं वडिलांनी. ही कथा 21व्या अध्यायात झाली. अधर्माते स्वीकारून जमदग्नीची मान, तोडिती अर्जुनाचे नंदन. करी आक्रंदन रेणुका, ते क्षणी रामवनातून. येई दुःखी होऊन, करी शत्रूंचे हनन. हे निरूपण 22व्यात. तो जमदग्नी ऋषींना मारलेला आहे आणि रेणुका शोक करते आहे आणि परशुराम त्या शत्रूंचं हनन करता ही कथा 22व्यात ऐकली. मग परशुराम मायबापांसी घेऊन भेटे दत्तासी. रेणुका स्तवी दत्तासी, रेणुकेशी स्तवी दत्त. आवश्यक करून रेणुका सिद्ध होऊन, करी सहगमन. हे निरूपण 23व्यात. रेणुका सहगमन करता आणि दत्त रेणुकेची स्तुती करता आणि रेणुका दत्तांची स्तुती करते. ही 23व्या अध्यायात झालेला आहे. तत्सुच राम करी क्रिया, पूजी दत्ताचार्या. दत्त पुन्हा दावितया, मायबापांसी ते क्षणी. क्षत्रिय हनन करून, राम कश्यपा दे भूदान. राहे समुद्रत्री जाऊन. हे कथा 24व्यात. आणि मग दत्तगुरु आचार्य होऊन त्यांच्या परशुरामाच्या आईवडिलांची त्यांनी उत्तरक्रिया केलेली आहे. हे सर्व 24व्या अध्यायात झालेलं आहे. पुत्र तोची सांगे पित्यासी, गालवे अश्वदेवनी वृतध्वजासी. नेला यज्ञरक्षणासी, पाताल केतुसी तो वेधी. तो तीव्र बाणास गेला पाताळी, राजा मागे चाले त्यावेळी. तया मदालसा भेटली 25व्या अध्यायात. तर मदालसा त्या राजाला भेटलेली आहे. ते आख्यान 25व्या अध्यायात झालेलं आहे. ती सुता गंधर्वाची, सखी करवी गुरुची. भेटी करवणी भूपाची, भार्यासाची झाली. दैत्या निर्दाळुनी भूपये पुरासी. कपटी फसवी मदालसेसी, तिने देह दिला अग्निसी. 26व्यात. तर त्या राक्षसाच्या भावाने मदालसेला खोटं जेव्हा सांगितलेलं होतं, ती अग्नीमध्ये तिने तिचं स्वतःचं दहन केलं. ती कथा 26व्यात झालेली आहे. तो नृपश्रीच्या विरहे, भोग सोडून वनी राहे. अश्वतर नाग सुतस्नेहे, नाग तत्स्नेहे दुःखी होता. दुःखास्पद सुत पाहुणी, नाग सरस्वती वरे मग. शिवतोषे मदालसेला अव्यंग, मिळवी हे 27व्यात. आणि मग त्या नागांनी तप करून शंकराकडून मदालसेला परत मागवून आणलेली आहे. ही कथा 27व्यात झालेली आहे. नृपाशेषाने पाताळे आणून, संवृत्त सर्व सांगून. दे मदालसा दान, पूर्ववत तिला पाहून नृपहर्षे. दिसे इंदिरे परी तिला, नृप घेऊनी पुरा आला. एक पुत्र तिला झाला, बोधी त्याला 28व्यात. आणि मग तिला मुलगा झालेला आहे, त्याला त्या बोध केलेला आहे. ही कथा 28व्यात. नरेंद्र मूर्ख पुत्र जाणून, करी शोक अनुदिन. मग तया सांगे नंदन, माता हे ज्ञान दे आम्हा. वैरसते मानून, मदालसेवरी नृप कोपून. प्रवृत्ती मार्गाचे स्तवन, करी 29व्यात. आणि मदालसेने मग त्या मुलांना हे केलेलं आहे, ज्ञान दिलेलं आहे. पण राजाला ते मूढ वाटायचे. ते 29व्यात झालेलं आहे. ते अत्यंत अयुक्त जरी तरी मदालसा स्वीकारी. अलर्काला व्यवहारी, हुशार करी नृपाज्ञेने. राजाज्ञा साम्राज्य अलर्काचे पाहून, त्याला विरक्त करावा म्हणून. सुबाहू करी रण. हे कथन 23व्यात. नंतर राजाने आज्ञा केल्यानंतर मदालसेने अलर्काला व्यवहारी केलेले आहे. कारण 3 मुलांना तिने मूढ बनवलं होतं. मूढ म्हणजे ज्ञानी बनवलं होतं, पण ते राजाच्या दृष्टीने मूढ होते. ते सर्व झालं आणि 23व्या अध्यायामध्ये अलर्काला राज्य दिलेलं आहे. आणि मग त्यांनी तो सुबाहू आला, त्यांनी बघितला आपला भाऊ संसारात घडतो आहे, म्हणून त्यांनी सुबाहूने त्याला विरक्त केलेलं आहे. हे 23व्यात. ते दुःख पाहून, कली अलर्क पलायन. मातृवचन स्मरून, भेटे येऊनी श्रीदत्ता. त्या दुःखा ते वावरून, अलर्का प्रबुद्ध करून. दत्त उपदेशी ज्ञान. हे कथन 31व्यात. मग त्यांनी अलर्काने दत्तगुरूंना शरण गेलेला आहे. दत्तांनी त्यांना उपदेश केलेला आहे 31व्या अध्यायामध्ये. सांगे तत्वज्ञान अत्रेय, मनोभंग वासनाक्षय. यांचे सुगमोपाय, योगीराज अलर्काते. त्या अद्वितीयात्मक दर्शन, वाया अष्टांग योग साधन. सांगे संयुक्तिक त्रिनंदन. 32व्या अध्यायात. आणि त्यांनी त्या ज्ञान सांगितलेलं ते 32व्या अध्यायात आहे. तद्विष्णू परमं पदम,
असे सांगे जे वेद ते कळावे विशद म्हणून धारणा भेद सांगे दत्त योग पदरी पडावा म्हणून अभ्यासाचे दोषगुण दत्त करी निरूपण 33व्या अध्यायी. मग 33व्या अध्यायामध्ये आपण जो काय अभ्यास करतो त्याचं फळ मिळेल, जे काय मिळतं त्याचं निरूपण केलेलं आहे 33व्यात. सुविरक्त व्हावे म्हणून आणि मादी सिद्धीचे वर्जन सांगे दत्त नृपा ध्यान सगुणागुण भेदाने योग मंदन व्हावा म्हणून दत्त सांगे योगचर्या लक्षण भिक्षेचे ही वर्तन 34व्या अध्यायी. भिक्षा कुठे घ्यावी, कशी घ्यावी सर्व त्यांनी 34व्या अध्यायात सांगितलेलं आहे. सांगे परमयोग साधन अनाहताचे अनुसंधान करावया स्थिर मन प्रणव ध्यान सांगे दत्त नृपोदंत सांगे विशद 3.5 मात्रांचा भेद क्रममुक्तीपद 35व्या अध्यायी. 35व्या अध्यायात त्यांनी सर्व सांगितलेलं आहे. भूपास सांगे दत्त मृत्युज्ञान वर्षाचे आत योगी लावावया चित्त शीघ्र विरत व्हावया सर्वदा योगी करिता मध्येच मृत्यू येता म्हणे ये क्रममुक्तता 36व्यात श्रीदत्त. मृत्यूचे लक्षण काय असतात ते सर्व 36व्या अध्यायात सांगितलेलं आहे. नृप परमानंद पावून करी दत्तगुरूंचे स्तवन बंधूंचे उपकार मानून भक्तिरस प्रकटवी अदृश्य रूपाहून सगुण अधिक मानून अलर्क करी स्तवन हे कथन 37व्यात. तो भ्रांती वारुण नृप दत्ताज्ञेने येऊन स्वबंधूस भेटून आत्मज्ञान निवेदित असे अनुसूय सुबाहू काशीराजाची बोधून जाई वनासी पुत्रा राज्य देऊनी वनासी अलर्क ये 38व्यात. आणि मग काशीराजाला पण बोध सांगितलेला आहे आणि त्यांनी आपल्या मुलांना राज्य देऊन अलर्क सुबाहू आणि सर्वच वनात गेलेले आहेत. पुरुरुव्याचा लेख आयुनाम पुण्यश्लोक पुत्र नाही म्हणून करी शोक होई सेवक दत्ताचा तो वयप्रमाण बरेच दत्त सेवेत करी खर्च मिळवे प्रसाद साच कथन हेत 39व्यास. राजा दिव्य फळ दे राणीला तिला गर्भ राहिला तिने स्वप्नी देव पाहिला शौनके कथिला तदभिप्राय महावीर्य हुंडासूर गर्भा माराया हो सादर दत्त प्रसादे जन्मला कुमर हा प्रकार 40व्यात. तर मग दत्ताने फळ दिल्यामुळे तो मुलगा जन्माला आलेला आहे आणि तो हुंडासुराने मग त्याला मारायचा प्रयत्न केलेला आहे. सगळं 40व्यात झालेलं आहे. दानव मोहन घालून नगरी पोरा नेऊन माराया दे त्यांचे रक्षण अत्रिनंदन करिता झाला दत्तेचे रक्षिला म्हणून वसिष्ठांचे हाती मिळून नवशाचे झाले रक्षण हे 41व्या अध्यायात. आणि मग त्याचं रक्षण कोणी केलेलं होतं? नहुशाचं. तर वसिष्ठांनी त्याला सांभाळलेलं होतं. हे सर्व 41व्यात झालेलं आहे. ते चक्षुर्बंधन मोहन नासता राणी उठून पुत्रा ते न पाहून दुःखी होऊन प्रलापी आयुराजा तेथे येऊन सर्व धिक्कारुण शोक करी दारुण 42व्या अध्यायात. हे तर आयुराजाने जो काही शोक केलेला आहे ते 42व्या अध्यायात झालेलं आहे. दुःखित राजा जाणून दत्त नारदा दे पाठवून नारद तेथे येऊन सांगे ज्ञान राजासी अस्वतंत्र आपणा जाणून राजा राणी करती स्तवन श्री दत्ताचे हे कथन 43व्यात. नारदांनी त्यांना उपदेश केलेला आहे त्यांचा शोक घालवण्यासाठी. तर हे 43व्या अध्यायात झालेलं आहे. वनात नहुष जाऊन आकाशवाणी ऐकून वसिष्ठापाशी येऊन घे जाणून सर्व ते देवद्विज पिडकासूर त्या माराया चाले कुमर त्याचे सहाय्य करती सूर हे 44व्यात. मग 44व्या अध्यायामध्ये तो नहुष राजा त्या राक्षसाला मारायला चाललेला आहे. हेच वर्णन 44त केलेलं आहे. सोडी प्राणहारक बाण दैत्य सैन्य मारून नवशतो निर्भत्सून मारी झुंझुन हुंडासुरा ख्याती सोमवंशाची करुण अशोक सुंदरी सवरुण माय बापा भेटे तो येऊन 45व्यात. अशोक सुंदरीशी लग्न करून आईबापांना तो भेटायला आला. हे 45व्या अध्यायात झालेलं. विनविता गुरुसी गुरु सांगे दीपकासी ययाती वरी देवयानेसी केरी दासी शर्मिष्ठा पुरुपकार जाणून त्या दे याती सिंहासन दुःखे यदू वनी येऊन दत्ता भेटे 46व्यात. आणि मग शर्मिष्ठा देवयानी आणि ययातीची जी कथा आहे ती 46व्यामध्ये. त्या शून्यवनी असून निर्भय व्हावेचे कारण
पुस्ताकरी कथन तत्वज्ञान अवधूत स्वभावोदित गुण घेतले म्हणे गुरुपासून पृथ्वी वाताकाश शिक्षण सांगे 47व्यात. तर दत्तगुरूंनी 24 जे गुरु केलेले आहेत त्यांचं वर्णन 47व्या अध्यायात. त्या राजासी सांगे अवधूत जलशिक्षणे झालो पूत अग्निशिक्षणे वीट घालवून नीट राहिलो या जागृतादी अवस्था सोडाया चंद्रार्क गुरु केले म्या कवडा गुरु स्नेह सोडाया 48व्यात. तर चंद्रगुरु केला, कवडा गुरु केला, हे सर्व 48मध्ये दिलेलं आहे. म्हणे वांछा सोडाया आर गुरु गांभीर्यार्थ समुद्र गुरु रूप सोडाया पतंग गुरु सार घ्यावया गुरु मधुकर श्रीयस सोडाया गजगुरु भिक्षार्थ मधुहरु गुरु गीतरस सोडाया गुरु मत्स्य गुरु मृग मत्स्य गुरु. हे 49व्यात 24 गुरूंचं वर्णन आहे सर्व. मनस्समाधानार्थ गुरु केले हे यथार्थ पिंगलवेशा बाळख्यात कुरूर म्हणजे टिटवी गुरु मी केले म्हणे दत्त श्रीकंकण सर्प शरकार ख्यात पेशस्कार कोळी देह विश्रुत. 50व्यात बुद्धिपळे विविध धर्मान्वित ज्ञान भक्ती रसभरित असे हे श्री दत्तचरित मूर्तिमंत ब्रह्म की. असं सर्व गुरु जे केलेले आहेत ते सर्व त्यांनी वर्णन केलेले आहे. असं हे दत्तचरित्र आहे म्हणे. ब्रह्म ते अरूप असून कोणा नये दिसून करिता उपनिषदांचे श्रवण मनन ध्याने मग कळे. आणि मग हे असं दत्तचरित्र जे आहे ते वाचून आणि त्याचं नुसतं श्रवण आणि मनन केल्याने ते आपल्याला कळतं म्हणे सर्व काय त्याच्यामध्ये ब्रह्मरस आहे ते. मंदा विशेषा करून न मुझे औपनिषद ज्ञान त्याकरिता हे लेखन करवी अत्र नंदन दयाळू. आणि मंदबुद्धी ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी हे सर्व उपनिषदातील जे तत्वज्ञान आहे ते दत्तगुरूंनी सांगितलेलं आहे म्हणे. श्री विष्णू जगतपालका जय विधे जगत्कारका जय शंभो जगत्तारका चित्तहारका तुझ नमो. तू आर्य संरक्षक तूचे अनार्य शिक्षक तूचे हे ग्रंथ कौतुक करविसी लोका तारावया. तर हे विष्णू जगाचा पालन करणारा विधी म्हणजे ब्रह्मदेव विष्णू आणि शंभो हे तुम्ही कशासाठी केलेलं आहे. हे सर्व जे आहे ते जगांचं रक्षण करण्याकरता सांगितलेलं आहे. परात पर परमज्योती तूच परब्रह्ममूर्ती कोण जाणे तुझी गती स्वयंज्योती तूच श्री दत्ता. तर सर्वात श्रेष्ठ तेज कोण आहे तर तूच आहे स्वतःच प्रकाश रूप असलेला आणि मंदबुद्धीच्या भक्तांवर अनुग्रह करणारा असा तू कोण तर श्री दत्त आहे म्हणे. विहार तुझा स्वयंभक्त हृदयात विहार तुझा स्वभक्त हृदयात तू भक्ताधीन सतत मी मागतो पसरुणी हात या ग्रंथी सतत सान्निध्य ठेवी. तूची मंदानुग्राहक तूची वक्ता श्रोता पृच्छक तूची चालक भासक होती ग्रंथ ग्राहक निर्ममतर. तर तू कसा आहे म्हणे तूच वक्ता आहे श्रोता पण तूच आहे आणि विचारणारा आणि जे काही चलनवलन चालतं ते सर्व तुझ्यामुळेच आहे म्हणे. कधी पद्मिनी बोलावी भ्रमरा कधी चंपक फिरवी माघारा धरुणी ह्या विचारा एवढा पुरा लेख. आणि कमल पुष्प जसं भ्रमराला बोलवतो त्याप्रमाणे ह्या ग्रंथामध्ये आपली मती जडलेली आहे. श्री विश्वदंतीक्षित मिती श्री विश्वदंतीक्षिती 1823 मिते शालिवाहन शके कलौ आम्राभ्राक्ष 500 मिते क्षिप्रा तटे ग्रंथोयमुद्भूतः. अशा प्रकारे क्षिप्रा नदीच्या तीरावर हा ग्रंथ संपूर्ण झालेला आहे. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य विरचिते श्री वासुदेवानंद सरस्वती कृतं श्री दत्त महात्म्यं संपूर्णं श्री गुरुदत्तात्रयार्पितमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.